Welcome all of you. Today we discuss about the next topic, and topic name is the clouds. That means the cloud and its classification. In this topic we discuss about the what is meant by clouds. That means the meaning and definition of cloud, and also the formation of clouds, and also their types of clouds, and after we discuss the classification of clouds. So in this lecture, म्हणजेच या लेक्चरमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे, ढगात जायचं आहे. हम ले चले तुम्हें तारों के शहर में, म्हणजेच काय, ढगात जायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ढगातून खाली यायचं आहे. तर आज आपण काय शिकणार आहेत, ढग कसे तयार होतात, ढगाचे विविध प्रकार आणि ढगाचं वर्गीकरण, जे की तुम्हाला MPSCसाठी सुद्धा उपयोगाचं आहे. AB सौदी सरांच्या बुकमध्ये पाहिलं तर ते तुम्हाला बघायला भेटेल. पाठीमागचं जे आपण लेक्चर पाहिलं, कंडेन्सेशन असेल किंवा प्रिसिपिटेशन असेल, फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन, सांद्रीभवन आणि सांद्रीभवनाचे प्रकार, हे सुद्धा तुम्हाला सौदी सरांच्या बुकमध्ये, AB सौदी सरांच्या बुकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे ते काय आहे की पाठीमागचे 1-2 लेक्चर, तसे या कोर्समधले आपले सगळेच लेक्चर MPSCसाठी, म्हणजे ॲग्री MPSC असो किंवा राज्यसेवा असो, त्यासाठी महत्त्वाचे आहेत. परंतु त्यातल्या त्यात जास्त महत्त्वाचे हे आजचा आपण जे पाहणार आहे तो क्लाउड्स, म्हणजे ढगाचे प्रकार, ढग कसे तयार होतात आणि ढगाचे वर्गीकरण. आणि पाठीमागं जे पाहिलं प्रिसिपिटेशन, त्याचे फॉर्म्स, कंडेन्सेशन आणि त्याचे फॉर्म्स. तर हे 3 टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत. तर आज आपण काय पाहणार आहेत, ढगाचे प्रकार, ढग कसे तयार होतात आणि ढगाचे वर्गीकरण. म्हणजे थोडक्यात हम तारों के शहर में जाएंगे और फिर वापस आएंगे. ढगात जायचं आणि ढगातून पुन्हा आपल्याला माघारी यायचं आहे. तर सुरुवातीला बघूया आपण ढग म्हणजे काय. सो फर्स्टली वी डिस्कस अबाउट दी क्लाउड्स, व्हॉट इज मीन बाय क्लाउड्स, or definition or meaning of the clouds, and some information related to clouds, and after that we discuss about the formation, types and classification. So what is mean by clouds in simple language? It is a mass of teeny water droplet or ice crystal, or both means mass of both means water droplet and ice crystal. They are condensed on hygroscopic nuclei. Hygroscopic nuclei, that means the nuclei having particle size 0.01 micron. It is known as the hygroscopic nuclei, and suspended in the atmosphere. That means those particles, the hygroscopic nuclei, like a salt, like a dust, like sulfur dioxide, etc. These are the hygroscopic nuclei. On that hygroscopic nuclei, or it is the condensation nuclei. On that hygroscopic or condensation nuclei, suppose these are the hygroscopic or condensation nuclei. On that hygroscopic nuclei or condensation nuclei, water vapor are deposited, because these condensation nuclei or hygroscopic nuclei are the water vapor having water vapor affinity, that means water vapor loving. These water vapor are deposited on this hygroscopic nuclei, and after deposition of water vapor, condensation form. This, that means water vapor is converted into water droplet, and after large droplet is formed, and this droplet is moved from one place to one place, or here or there. At that time they collapse on each other, and their mass increases and become a larger droplets, or that means the clouds. And these large droplets and these clouds are suspended in atmosphere. So this is known as the clouds. ढग म्हणजे काय की वातावरणात ज्या कंडेन्सेशन न्यूक्लिय आहेत किंवा हायग्रोस्कोपिक न्यूक्लिय आहेत त्याच्यावरती वॉटर वेपर काय झालेलं तर डिपॉझिट झाले. त्या वॉटर वेपर डिपॉझिट झाल्याच्या नंतर त्यांचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. म्हणजे वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये होतं.
कधी कधी रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असेल किंवा 0°C टेम्परेचरपेक्षा तापमान कमी असेल तर वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये होतं डायरेक्ट, तर ते होतं आईसमध्ये म्हणजे बर्फामध्ये होतं. म्हणजेच पाणी असेल किंवा बर्फ असेल याचं कंडेन्सेशन किंवा सब्लिमेशन होऊन बर्फ किंवा पाण्यामध्ये रूपांतर होऊन ते काय होतं, बर्फ किंवा पाणी हवेमध्ये काय होतं, तरंगत राहतं. ते काय होतं, हवेमध्ये तरंगत राहतं. त्याला आपण काय म्हणतो, ढग असं म्हणतो. तर ढगाची ही म्हणजेच क्लाउडची डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन आहे an aggregation of minor drop of water suspended in air at a higher altitude. That means the meaning is same. What small water droplet, they are suspended in atmosphere at a higher altitude. That means at high or more height. म्हणजे उंचीवरती, वातावरणात अति उंचीवरती लहान लहान वॉटर ड्रॉपलेट म्हणजेच पाण्याचे काय म्हणता येईल त्याला, पाण्याचे बिंदू किंवा दवबिंदू असं म्हणतो त्याला. तर पाण्याचा ड्रॉप काय होतो, ॲटमॉस्फिअरमध्ये तरंगत असतो, सस्पेंडेड असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, ढग असं म्हणतो. ज्यावेळेस हे वेगवेगळे वॉटर ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय होतं, एक मोठासा ड्रॉपलेट तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, ढग म्हणतो. आणि याचं वजन म्हणजेच ह्या वॉटर ड्रॉपलेटचं जर वजन जास्त झालं, हेवी झालं ॲटमॉस्फिअरमध्ये आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तरंगू शकत नाही, म्हणजे सस्पेंडेड होऊ शकत नाहीत, अशी कंडिशन आल्यानंतर त्याचं काय होतं, पृथ्वीकडे म्हणजेच अर्थवर्ड फॉलिंग होतं, त्याला आपण रेन असं म्हणतो. तर या ठिकाणी रेनचं आपल्याला काही देणं घेणं नाही. गेल्या लेक्चरमध्ये आपण पाऊस पडला आणि पावसात भिजलेलो आहे, म्हणजेच रेन पाहिलं, रेनफॉल पाहिलं, 3 टाईप्स ऑफ रेनफॉल पाहिलं. तर या ठिकाणी फक्त आपल्याला क्लाउड्स पाहिजे आहे. क्लाउड्स मीन्स इट इज अ मास ऑफ टीनी water droplet or ice crystal or both condensed on the hygroscopic nuclei and suspended in the atmosphere. So this is known as the clouds. तर ढग म्हणजे काय, तर कंडेन्सेशन न्यूक्लियावरती जे वॉटर वेपर डिपॉझिटेड होऊन त्याचं पाण्यात किंवा बर्फामध्ये रूपांतर होतं आणि ते पाण्यात आणि बर्फात रूपांतर झालेले वॉटर वेपर काय होतात, ॲटमॉस्फिअरमध्ये तरंगत असतात, सस्पेंडेड होत असतात, त्याला आपण काय म्हणतो, ढग असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, क्लाउड्स पाहिलेलं आहे, म्हणजेच ढगाची डेफिनेशन पाहिलेलं आहे. सो दीज क्लाउड्स इट इज अ प्रिसिपिटेशन मेकिंग इम्पॉर्टंट वेदर एलिमेंट्स. दीज क्लाउड्स इट इज अ प्रिसिपिटेशन मेकिंग with important weather elements. This sentence it is most important for semester in theory exam purpose. Dash dash it is the precipitation making important weather elements. Precipitation making that means the rainfall, म्हणजेच पाऊस असेल किंवा स्नो असेल, गारा असेल, ते कुणापासून पडणार आहेत, तर हे ढगापासूनच पडणार आहेत. म्हणून याला काय म्हटलं जातं, precipitation making important weather elements. And these clouds are forms. It is the forms of condensation. It is the form of condensation. That means due to the condensation process, the formation of clouds or formation of clouds is occur. The clouds are formed, and it is these clouds are formed due to convectional current. Current means air current means vertical movement of air, and convectional means convection means the movement of air or movement of water vapor through the media, through the movement of mass media. It is known as the convection. That means due to the convectional movement of water vapor of air current, these clouds are formed in the lower layer of the stratosphere, in the lower layer of ट्रोपोस्फिअर, इन दी लोअर लेअर ऑफ ट्रोपोस्फिअर. तर आपण फिजिकल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं की ट्रोपोस्फिअर म्हणजे काय होतं, म्हणजे तपांबरामध्ये की ढग काय, वादळ असेल, वारा असेल, जे काय असेल त्या कशामध्ये घडतात, तर तपांबरामध्ये म्हणजेच ट्रोपोस्फिअरमध्ये घडतात. म्हणून त्याला आपण सीट ऑफ वेदर फेनॉमेना म्हणत होतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की कन्व्हेक्शनल करंटमुळं ट्रोपोस्फिअरच्या लोअर लेअरला हे ढग काय होतात, तयार
होतात. कुठं होतात? हे ढग तयार होतात. सो दिस इज अबाउट दी clouds or definition of meaning of the clouds. Next we discuss about the formation of clouds. Formation of clouds. See here in this picture, uh, here due to continuous insolation of solar radiation on ground surface in day or in a season also. Due to the continuous insolation or reaches of solar radiation on the earth surface is heated, and the moisture contained in the earth's surface, it is lost in the form of water vapor. In the form of water vapor, it is known as the evaporation. That means the water vapor or air current, it is move upward. That means the air current is occurrence moves upward, and when it is move upward, it is cool adiabatically. Dry adiabatic lapse rate. Dry adiabatic lapse rate means 9.8 degrees Celsius per kilometer. That means at each kilometer 9.8 degrees Celsius temperature is reduces of this water vapor or air. And when this water vapor is goes or arises above, after that they become saturated, or also become a saturated. The temperature of that saturated water vapor or air, it is decreases by the 4 degree Celsius per kilometer. This is known as the saturation adiabatic lapse rate. And atmosphere having relative humidity is 100%. That means when atmosphere or water vapor or this water vapor having relative humidity is become 100%, at that time the rapid condensation process is formed, and due to this rapid condensation process, the water different water droplets comes together, and formation of clouds is occurs. That means the clouds are formed. So this is about the formation of clouds. This is about the formation of clouds. तर क्लाउड्स म्हणजे ढग कसे तयार होतात? तर ढग तयार होण्यासाठी ढग कशापासून तयार होतात? तर आपण पाहिलं की कन्व्हेक्शनल करंटमुळं ढग काय होतात? तयार होतात. तर कन्व्हेक्शनल करंट म्हणजे काय? तर आपण पाहिलं की जे वॉटर वेपर आहेत किंवा एअर मॉलिक्युल्स आहेत ते वर्टिकली अर्थ सरफेसला मूव्ह होतात, त्याला आपण एअर करंट असं म्हणतो. आपण वाइंड या टॉपिकमध्ये पाहिलं की एअर करंट म्हणजेच काय? ही वर्टिकल मुवमेंट ऑफ एअर और वर्टिकल मुवमेंट ऑफ वाइंड. तर त्याला आपण करंट किंवा एअर करंट असं म्हणत होतो. तर याच्यामध्ये या एअर करंटमुळं ढग तयार होतात. तर एअर करंट म्हणजे काय? तर ते वॉटर वेपर असतील किंवा एअर मॉलिक्युल्स असतील. तर हे एअर मॉलिक्युल्स वर कसे जातात, म्हणजे वर्टिकली मूव्ह कसे होतात? तर ह्या मूव्ह झाल्यामुळं पुन्हा काय होतात? ढग तयार होतात. तर सुरुवातीला आपण बघूया एअर मॉलिक्युल्स वर कसे जातात आणि त्याचं ढगात रूपांतर कसं होतं. तर दिवसामध्ये किंवा एका सीझनमध्ये कंटिन्युअस सूर्यकिरणे पृथ्वीवरती येतात. कंटिन्युअस काय होतात? सूर्यकिरणे पृथ्वीवरती येतात, आणि पृथ्वीवरती आल्यानंतर पृथ्वीमधला जो काय ओलावा आहे त्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो. तो ओलावा काय होतो? कमी कमी होत जातो, म्हणजे त्याचं काय होतं? नाश पावतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? बाष्पीभवन होतो असं म्हणतो. म्हणजेच काय होतं की पाण्याचं रूपांतर वॉटर वेपरमध्ये होतं, म्हणजेच वाफेमध्ये होतं, आणि त्या वाफेचं म्हणजेच ते काय एअर असणार आहे. तर ती एअर काय होते की अपवर्ड त्याची काय होते? मुवमेंट होते. म्हणजे त्याचं काय व्हायला लागलं? एअर करंट झालं. म्हणजे हे जी वाफ आहे किंवा हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत हे जसजसे वर जातील तसं ॲडिबॅटिक प्रोसेसनं त्याच्यातलं टेम्परेचर काय होतं? कमी होतं. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये आपण पाहिलं की एअर मॉलिक्युल्स वर जात असतील किंवा खाली येत असतील, ॲटोमॅटिकली त्याच्यातलं काय होतं? टेम्परेचर कमी पण होतं, जास्त पण होतं. परंतु त्याच्यामध्ये आपण हीट ॲड करत नाही आणि कमीही करत नाही, ते ॲटोमॅटिकली होत जाते. त्याला आपण ॲडिबॅटिक प्रोसेस असं म्हणत होतो. म्हणजे ज्यावेळेस हे एअर मॉलिक्युल्स म्हणजेच वॉटर वेपर जसजसे वर जातील तसं ॲडिबॅटिक प्रोसेसनं काय होतं? त्याच्यातली हीट म्हणजे या एअर मॉलिक्युलची हीट कमी होत जाते म्हणजे किती? तर 9.8 डिग्रीज म्हणजे 9.8 डिग्री सेल्सिअस प्रति किलोमीटर अशा दरानं काय होते? हे यातली हीट बाहेर पडते. त्याला आपण लॅटेंट हीट असं म्हणतो. आणि जसजशी हीट ह्याच्यातून बाहेर पडेल
तसं काय होतं, वॉटर वेपरचं रूपांतर पाण्यात होत जातं. तर आता या ठिकाणी बघा ब्ल्यू कलरचे जे तुम्हाला डॉट दिसतात, तर ते ब्ल्यू कलरचे डॉट काय आहेत, तर मॉइश्चर कंटेंट आहे. म्हणजेच वाफेचं रूपांतर कशात व्हायला लागलेलं आहे, वॉटर वेपरमध्ये व्हायला लागलं आहे. वॉटर वेपरचं रूपांतर कशात होते, वॉटरमध्ये होते, म्हणजे मॉइश्चरमध्ये. तर कशामुळं, तर या वॉटर वेपरचं याच्यामधून 9.8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. जसजसं ह्या वॉटर वेपर आहेत त्या वरवरती जातील, तसं सॅच्युरेशन लेवलला गेल्यानंतर, सॅच्युरेशन लेवलला म्हणजेच काय, की त्या ठिकाणी टोटली वॉटर वेपर कसे असणार आहेत, मॉइश्चर असणार आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% आहे, म्हणजे कंडेन्सेशन लेवल आहे, त्याच्यावरती जर वॉटर वेपर गेल्या तर त्याचं पुन्हा 4 डिग्री सेल्सिअस प्रति किलोमीटर या दरानं काय होतं, त्याचं तापमान कमी कमी होत जातं. म्हणजे ते जास्तच काय होतात, थंड होतात. वॉटर वेपर जास्तच काय होतात, थंड होतात. आणि कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजेच काय, वॉटर वेपरचं रूपांतर पाण्यामध्ये जास्त प्रमाणात होतं. रॅपिड मल्टिप्लिकेशन होत जातं त्याचं. आणि जसं मल्टिप्लिकेशन होईल तसं जास्त वॉटर मॉलिक्युल्स काय होतात, तयार होतात. आणि जेवढे जास्त वॉटर मॉलिक्युल्स तयार होतील तेवढे ते एकमेकावरती आदळणार, कोलॅप्स होणार. म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं कोलेजन्स थेरी. तर ते एकमेकावरती आदळल्यानंतर त्याच्यापासून काय होणार, मोठे मोठे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होणार. वॉटर ड्रॉपलेट किंवा त्याच्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा तयार होणार. म्हणजेच साधारणतः त्याची साईज किती असणार आहे, जर वॉटर ड्रॉपलेट किंवा आईस क्रिस्टल असेल, जर मायक्रॉनमध्ये पाहिलं तर मायक्रॉनमध्ये त्याची साईज 20 ते 60 मायक्रॉन असणार. किती, 20 ते 60 मायक्रॉन. आणि मिलीमीटरमध्ये जर पाहिलं तर 0.008 ते 0.024 मिलीमीटर एवढ्या साईजचे मिलियन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वॉटर ड्रॉपलेट्स काय होतात, तयार होतात. आणि ते वॉटर ड्रॉपलेट पुन्हा ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यावेळेस ते काय होतं, त्याच्यापासून एक मोठा वॉटर ड्रॉपलेट तयार होतं, त्याला आपण ढग असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं ढग काय होतात, तयार होतात. ढग तयार होतात. तर ही कशाची प्रोसेस झाली, तर फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, म्हणजे ढग कसे तयार होतात हे आपण आता काय पाहिलं, थोडक्यात पाहिलं. तर अशा पद्धतीनं आपण 2 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे क्लाउड्स म्हणजे काय, आणि दुसरं फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. तर फॉर्मेशन ऑफ क्लाउड्समध्ये साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा की सोलार रेडिएशन पृथ्वीवरती येतात, त्याच्यामुळं इव्हॅपोरेशन होतं. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर ज्या वॉटर वेपर आहेत ती वरती जातात. आणि जसजशा वरती जातील तसं त्यांचं टेम्परेचर कमी होतं ॲडिबॅटिक प्रोसेसनं. आणि पुन्हा जसजशा ते वरती जातील पुन्हा सॅच्युरेटेड कंडिशनला गेल्यानंतर ज्यावेळेस 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते किंवा त्याच्याही वरती 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असल्यानंतर त्याच्याही वरती वॉटर वेपर गेल्यानंतर वॉटर वेपरचं जास्त प्रमाणात पाण्यात रूपांतर होतं, म्हणजे कंडेन्सेशन होतं. आणि साधारणतः 0.008 ते 0.024 मिलीमीटर साईजचे लाखो मिलियन असे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. म्हणजेच दुसऱ्या मायक्रॉनमध्ये पाहिलं तर 20 ते 60 मायक्रॉनचे वॉटर ड्रॉपलेट तयार होतात किंवा आईस क्रिस्टल तयार होतात. आणि ते एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून एक काय होतो, ढग तयार होतो. तर अशा पद्धतीनं आपण ढग कसे तयार होतात हे आपण पाहिलं. तर याच्यानंतर पाहणार आहेत आपण काही एक टर्मिनॉलॉजी आहे, ती म्हणजे आयसोनेप. So in previous lecture we also discuss about the isotherm, isotherm and also isohydrates. So isohydrates means equal rainfall. Like that, the isonepte means the line on weather map joining the equal cloud cover. The line on places of equal cloud cover on map, it is known as the isonepte. In simple language, keep in mind isoneptes. What is meant by isonepte? Isonepte means on weather map, line on weather map joining the places having equal clouds cover, it is known as the isonepte. This is important for semester in theory or also practical exam. So this is about the isonepte. जसं की आपण आयसोथर्म, आयसोबार, आयसोहाइड्स पाहिलं,
त्याच पद्धतीनं आयसो नेप. तर या ठिकाणी आयसो म्हणजे सेम आणि नेप इट इज रेफर्स फॉर दी क्लाउड्स. इट इज रेफर्स फॉर दी क्लाउड्स. म्हणजे ज्या ठिकाणी नेप येईल त्या ठिकाणी क्लाउड हा शब्द येणं गरजेचा आहे. तर याच्यावरून काय लक्षात ठेवा की आयसोनेप म्हणजेच काय, तर आत्ताच पाहिली डेफिनेशन की लाईन ऑन वेदर मॅप जॉईनिंग दी प्लेसेस हॅव्हिंग इक्वल क्लाउड्स कवर्स इट इज नोन ॲज दी आयसोनेप. आफ्टर दॅट we discuss about the different types of clouds, different types of clouds, and after that we discuss about the classification of clouds. So here in case of types, तर या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की जे इमेज इन्क्लूड केलेले होत्या त्या इमेज या ठिकाणी दिसत नाहीत. असो, सिरस असेल, आपण जे टाईप्स पाहणार आहेत ते क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्समध्ये येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला अजून बऱ्यापैकी समजेल. तर पहिला टाईप्स आहे टाईप्स ऑफ क्लाउड्स. इन केस ऑफ टाईप्स ऑफ क्लाउड्स बेसिकली देअर आर 4 टाईप्स ऑफ क्लाउड्स. इन दॅट 4 टाईप्स ऑफ फर्स्ट वन इज दी सिरस, सेकंड वन इज दी cumulus, third one is the stratus, and fourth one is the nimbus. So these are the 4 basic types of clouds. So first one, what is meant by cirrus types of clouds? Cirrus types of clouds or cirrus, this is meaning it is recognized from the words cur. Cur means like a त्याला मराठीत काय म्हणतो, कर्ण मीन्स कुरळ्या केसाचे किंवा कुरळ्या केसांचा बट, कुरळ्या केसांची किंवा कुरळ्या केसांचा बट. आणि इंग्लिशमध्ये त्याला विवेल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, विवेल. विवेल म्हणजे आपण मराठीत त्याला पडदा असं म्हणतो. पडदा, बुरखा, ओढणी, म्हणजे ओढणीसारखं, बुरख्यासारखं, पडद्यासारखं किंवा कुरळ्या केसांचा जो गुच्छ असतो अशासारखं, म्हणजे थोडक्यात या पद्धतीनं. असं ज्यावेळेस आपल्याला ढगामध्ये स्ट्रक्चर दिसतं त्यावेळेस ते कोणत्या प्रकारचे क्लाउड्स असतात, तर त्याला सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हटलं जातं. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सिरस टाईप्स ऑफ क्लाउड कशाला म्हणायचं, तर फिदर लाईक स्ट्रक्चर. फिदर लाईक स्ट्रक्चर म्हणजे पंखासारखं स्ट्रक्चर जर असं, म्हणजे पक्ष्याचा पंख आहे, पक्षी उडताना जसा पंख आपल्याला त्याचा दिसतो, एका बाजू एक जरी पंख पाहिला तर तो कसा दिसतो, या पद्धतीने दिसतो असं आपल्याला. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला जे क्लाउड्स दिसतील तर या क्लाउड्सला काय म्हणायचं, सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. अँड दिस टाईप्स ऑफ क्लाउड इट इज दी हायेस्ट टाईप्स ऑफ क्लाउड्स. हायेस्ट टाईप्स ऑफ क्लाउड्स बिकॉज द हाईट ऑफ दिस क्लाउड इज 7 to 12 किलोमीटर in altitude. In kilometer 7 to 12 kilometer, and in case of feet it is 20,000 to 35,000 फीट. म्हणजे 20,000 ते 35,000 फुटावरती जे क्लाउड्स, जे ढग आपल्याला दिसतात त्याला सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स म्हणायचं. आणि हा सगळ्यात उंचावरचा म्हणजे 7 ते 12 किलोमीटर हाईट, म्हणजे ग्राउंड सरफेसपासून 7 ते 12 किलोमीटर हाईटच्या वरती ही क्लाउड्स आपल्याला काय होतात, दिसतात. किती, 7 ते 12 किलोमीटर हाईटच्या दरम्यान. तर याला काय म्हणायचं, सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स म्हणायचं. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, जे पक्षाच्या पंखासारखं दिसतं किंवा केस असतात किंवा ओढणी असेल किंवा बुरखा असेल, पडदा असेल किंवा कुरळे केस असतात, त्याच्यासारखं जसं आपल्या ज्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर दिसेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, टाईप्स ऑफ सिरस टाईप्स ऑफ क्लाउड म्हणायचं. आफ्टर नेक्स्ट वन, क्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स. हिअर क्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स, क्युमुलस दिस इज अ लुक लाईक दी हीप. हीप त्याला मराठीत आपण ढीग असं म्हणतो. त्याला काय म्हणतो मराठीत, ढीग असं म्हणतो. इट इज ऑल्सो लुक लाईक दी कॉटन. आता कापसासारखं दिसतं, यासारखं स्ट्रक्चर. मला वाटतं सध्याच्या कंडिशननं ह्या टाईपचे क्लाउड तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात. शक्यतो ह्या प्रमाणचे म्हणजे आता का ज्यावेळेस मान्सून चालू असतो किंवा मान्सून पूर्वमोसमी पाऊस पडत असतो त्यावेळेस तो पाऊस हा क्युमुलोनिंबस क्लाउड्सपासून पडत असतो. आणि क्युमुलोनिंबस हा क्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्सपासून काय होतो, डेव्हलप झालेला असतो. क्लासिफिकेशनमध्ये आपण बघूया डिटेलमध्ये. म्हणजेच काय, तर हा क्युमुलस क्लाउड्स या पद्धतीनं आधी तयार होतो आणि याचं नंतर पुन्हा व्हर्टिकली डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याला क्युमुलोनिंबस क्लाउड्स असं म्हणतात. परंतु सुरुवात कशी होते, क्युमुलस क्लाउड्सपासून होते.
म्हणजेच हे क्युमुलस टाईपचे क्लाउड्स हे जास्त कधी समर सीझनमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आणि अँड दिस टाईप्स ऑफ क्लाउड्स इट इज अ रिझल्ट फ्रॉम दी कन्व्हेक्शन. म्हणजे आपण अगोदरच पाहिलं की एखाद्या सीझनमध्ये किंवा दिवसात जास्त सोलार रेडिएशन पृथ्वीवर आल्यानंतर त्याचे पृथ्वीवरती आल्यानंतर पृथ्वीमध्ये किंवा जमिनीमध्ये असलेलं मॉइश्चर त्याचं इव्हपोरेशन होतं आणि त्या वॉटर वेपरपासून पुन्हा ढग होतात. म्हणजेच काय होतं, कन्व्हेक्शनमुळं ढग होतात. आणि हे ढग म्हणजेच क्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स हे कशामुळे होतात, तर कन्व्हेक्शन प्रोसेसमुळं होतात, म्हणजे कन्व्हेक्शनल करंटमुळं होतात. अँड these टाईप्स ऑफ क्लाउड्स लुक लाईक अ राऊंडेड टॉप अँड फ्लॅट ॲट अ बेस. म्हणजेच हा जर बेस पाहिला तर बेस या पद्धतीचा असतो आणि म्हणजेच फ्लॅट बेस असतो आणि वरती जर पाहिलं तर या पद्धतीनं असं राऊंड असतं. म्हणजे थोडक्यात कॉलीफ्लावरसारखं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर सेम लुक लाईक अ कॉटन. कॉलीफ्लावरच्या ऐवजी मग कॉटन जर तुम्ही पाहिलं असेल, कॉटनसारखं स्ट्रक्चर ज्या ढगाचं दिसतं कापसासारखं. म्हणजेच हा जो कापसाचं बोंड आहे, म्हणजे याच्यामध्ये कापूस तयार झाला, कापूस काढल्यानंतर कापूस जर तुम्ही थोडासा असा ओढला गेला तर तो कसा दिसतो, या पद्धतीनं दिसतो. म्हणजे कापूस ज्या पद्धतीने दिसतो त्या पद्धतीचा जो ढग दिसेल त्याला काय म्हणायचं, क्युमुलो टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. अँड दिस टाईप्स ऑफ क्लाउड्स और फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स इट्स डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द इयर. दॅट मीन्स द height is variable and it depends on the relative humidity of the year. Relative humidity is less at that time these cumulus types of clouds or cumulonimbus types of clouds are formed. म्हणजे हे उन्हाळ्यात आपल्याला माहिती आहे, उन्हाळ्यात रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी असते, कमी असते, पावसाळ्यात जास्त असते. परंतु पावसाळ्यात या प्रकारचे ढग तयार होत नाही. झाले तर क्वचित कधी तर होतात आणि कमी कालावधीसाठी होतात. आणि जास्त कालावधीसाठी किंवा कंटिन्युअस क्लाउड्स हे क्युमुलस टाईपचे क्लाउड हे समर सीझनमध्ये काय होतात, तयार होतात. त्याच्यानंतर हे झालं क्युमुलस टाईप. त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्ट्रॅटस. इन केस ऑफ स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड, दिस टाईप्स ऑफ क्लाउड्स इट इज अ लुक लाईक अ शीट टाईप. शीट म्हणजे आपण त्याला पत्रा वगैरे असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, पत्रा वगैरे असं म्हणतो. आता तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल बघा, इंजिनिअरिंगची स्टुडंट शीट वापरतात ड्रॉइंगसाठी, त्या प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला शीट स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. दिस स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड इट इज लुक लाईक अ शीट टाईप विदाउट एनी फॉर्म ऑफ डिस्टिंग्विश आणि इट इज युजली लोअर दॅन क्युमुलस क्लाउड्स. म्हणजे क्युमुलस क्लाउडच्या खाली असतात हे स्ट्रॅटस टाईपचे क्लाउड्स. क्लासिफिकेशनमध्ये बघूया. आता या ठिकाणी इमेज दिसत नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण असो नेक्स्ट तुम्हाला ते कळेल. नेक्स्ट वन निम्बस टाईप्स ऑफ क्लाउड्स. निम्बस टाईप्स ऑफ क्लाउड इट इज अ लुक लाईक अ डार्क अँड रॅग्ड. डार्क म्हणजे काळपट असतात किंवा काळसर किंवा करड्या कलरचे असतात, ग्रे कलरचे आपण त्याला म्हणतो. आणि इट इज रॅग्ड क्लाउड्स इट इज अ अनइवन सरफेस क्लाउड्स. कसे अनइवन सरफेस क्लाउड्स आणि इट्स फॉर्म विथ प्रिसिपिटेशन ऑकर्स and form which precipitation occurs. That means the precipitation is occurs from nimbus types of clouds. कोणत्या क्लाउड्सपासून, निम्बस. म्हणजे तो निम्बोस्ट्रॅटस असेल किंवा क्युमुलोनिम्बस असेल. ज्या ठिकाणी निम्बोस येतं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रिसिपिटेशन ऑकर्स. त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, प्रिसिपिटेशन ऑकर्स असं लक्षात ठेवायचं. तर शॉर्टकटमध्ये एवढंच लक्षात ठेवा की निम्बोस टाईप्स ऑफ क्लाउड्स हा कसा दिसतो, शीट लाईक स्ट्रक्चर अँड रॅग्ड क्लाउड्स अँड इट इज अँड फॉर्म विच प्रिसिपिटेशन ऑकर्स. म्हणजे याच्यापासून काय होतं, प्रिसिपिटेशन म्हणजेच काय, रेनफॉल अँड स्नोफॉल. प्रिसिपिटेशन. So this is about the types of clouds. After that next we discuss about the classification of clouds. The classification of clouds, first one it is given by the scientist Lamarck, Lamarck in 1802. The first cloud classification given by the scientist Lamarck in 1802. This sentence or this content it is most important for the semester and theory exam purpose. After that 1802 the scientist Howard
again divided or classify the clouds. Again classify the clouds, and after that what the World Meteorological Organization, that means WMO, World Meteorological Organization, having headquarters is Geneva, Switzerland. So here World Meteorological Organization, they classify the clouds into 10 category based upon their height or also appearance. म्हणजे ते दिसायला कसे आहेत किंवा त्याची उंची किती आहे, ग्राउंड सरफेसपासून उंची किती आहे, या दोन बेसिसवरती वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं काय केलं, फायनल म्हणजे अंतिम शेवटचं क्लासिफिकेशनचं क्लाउड काय केलं, दिलं. म्हणजे थोडक्यात फायनल क्लाउड्स ऑफ क्लासिफिकेशन इज गिवन बाय द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन and into 10 category, and it is based upon the height of clouds, and also that means height of clouds and also their appearance, that means how look it, म्हणजे ते कसं दिसतं आणि त्याची उंची किती आहे त्याच्या आधारे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं काय केलेलं आहे की फायनल क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स दिलेलं आहे, आणि ते किती कॅटेगरीमध्ये, 3 कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे 3 प्रकार आहेत 3 कॅटेगरी नाही, 10 कॅटेगरी. तर 10 प्रकारचे ढग आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते आपण बघूया. पण बघण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला आत्ता सांगतो की जर तुम्हाला सेमेस्टर एंडला असेल किंवा कुठेही तुम्हाला हा क्वेश्चन आला की फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड इज गिवन बाय, फर्स्ट हा शब्द आला का सायंटिस्ट आठवायचा लॅमार्क इन 1802. आणि याच्यामध्ये असं विचारलं असतं की क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड गिवन बाय, मग याच्यामध्ये जर त्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शनमध्ये लॅमार्क नसेल आणि हॉवर्ड असेल, लॅमार्क नसेल आणि हॉवर्ड असेल तर हॉवर्ड काय करायचं, सिलेक्ट करायचं. आणि याच्यामध्ये हॉवर्ड पण नसेल, लॅमार्क पण नसेल आणि WMO असेल, काय असेल त्या ठिकाणी WMO, तर WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन काय करायचं, सिलेक्ट करायचं. आता याच्या बेसिसवरती तुम्हाला असे ऑप्शन दिले जातील की IMD मीन्स लक्षात ठेवा, IMD हे तुम्हाला 4थ्या सेमेस्टर नव्हे तर 6व्या सेमेस्टरपर्यंत उपयोगी पडणारा एक वाक्य आहे. म्हणजे सेमेस्टर एंड थेअरीच्या एक्झामच्या बाबतीत, परंतु हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की I फॉर इंडिया, नॉट इंडियन, I फॉर इंडिया. आणि लॉंग फॉर्म काय इथं, I फॉर इंडिया, M फॉर मेटीरियोलॉजिकल, D फॉर डिपार्टमेंट. म्हणजेच IMDचा लॉंग फॉर्म काय, इंडिया मेटीरियोलॉजिकल डिपार्टमेंट, नॉट इंडिया मेटीरियोलॉजिकल डिपार्टमेंट. इट इज अ इंडिया मेटीरियोलॉजिकल डिपार्टमेंट, INDIA, नॉट N. ह्याच्यामध्ये N घालायचा नाही, नाहीतर आपल्याला N घातल्यानंतर सनी देवल आठवेल इंडियन. तर या ठिकाणी सनी देवलचं काही काम नाही, इथं फक्त इंडिया, INDIA इंडिया. जर याच्यामध्ये तुम्ही N घातला, सनी देवल तुम्हाला आठवला, तर समजायचं तुमचा 1 मार्क कट झाला. तर लक्षात ठेवा IMD म्हणजे काय, इंडिया मेटीरियोलॉजिकल डिपार्टमेंट, आणि WMO वर्ल्ड मेटीरियोलॉजिकल डिपार्टमेंट. कधी विचारलं जातं तुम्हाला की हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल म्हणजे WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, स्वित्झर्लंड, जेनेवा. लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल बघू त्यावेळेसही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेन. IMD त्याचं हेडक्वार्टर, WMO त्याचं हेडक्वार्टर. तर विषय निघाला म्हणून सांगितलं. कम टू द पॉईंट, हिअर द क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड इज गिवन बाय द वर्ल्ड मेटीरियोलॉजिकल ऑर्गनायझेशन into 10 categories, and these categories or 10 categories of clouds, it is classified on the basis of height of clouds and also appearance, that means how look these clouds. So there are basically four types of or 4 category. First one, high clouds. High clouds mean the clouds having 7 to 12 kilometer height. The clouds having height, it is 7 to 12 kilometer height from the ground surface, it is known as the high clouds. And in these high clouds, the cirrus, cirrocumulus and cirrocumulus and cirrostratus, these types of clouds, it comes under high types of clouds. Next one,
B type of clouds, that means middle clouds. Middle clouds means the clouds having height 3 to 7 kilometer. In that middle types of cloud, there are two types of clouds are comes under these middle types of clouds. First one the alto cumulus and second one is the alto stratus. Alto stratus and alto cumulus, these are comes under B type of category or B family or middle clouds, that means the clouds having 3 to 7 kilometer height. After that low clouds. Low clouds means third C type, C family, family C, that means low clouds. Low clouds means the clouds having height 2 to 3 kilometer, 2 to 3 kilometer height. And in this category three types of clouds are comes under, three types of clouds are comes under in low clouds. In that first stratocumulus, second one stratus, and third one nimbostratus. These three types of clouds are comes under family C, that means low clouds. Low clouds mean the clouds having height 2 to 3 kilometer. After that next D and last family D family. In case of family D, the clouds with vertical development. Clouds with vertical development, that means the height of cloud is 0.5 to 16 kilometer, 0.5 to 16 kilometer height. These types of clouds, it is known as the clouds with vertical development. And in these types of cloud there are two types of clouds are comes under this types in D family, and these are first one cumulus, and second one is the cumulonimbus. That means the combination of cumulus and nimbus. So these types of clouds are comes under in D family, that means the cloud with vertical development and height is 0.5 to 16 kilometers. So this is about the classification of clouds. Now we discuss about the detailed classification of clouds one by one. In case of first classification or family A, high clouds. High clouds means the clouds having height above 7 to 12 kilometer. So see here there are different clouds: nimbus, cumulonimbus. That means this is the cumulonimbus clouds, vertical development. This is the cumulus clouds. This is cirrocumulus, stratocumulus, altostratus. So these are the different types of clouds. So first one we discuss about the family A, that means high clouds. High clouds mean the clouds having height 7 to 12 kilometer. So first one in that cirrus types of clouds, and this indicated by CI. These clouds indicated, that means having shortcut CI in case of cirrus types of clouds. So before म्हणजे ही पाहण्याच्या ऐवजी आपण काय बघूया, हे बघूया. तर IMD काय करते की सध्याच्या कंडिशनला हे जे तुम्ही पिक्चर पाहता ते हे पिक्चर रेफर करते. तर फर्स्ट इन केस ऑफ फॅमिली ए, फर्स्ट टाइप ऑफ फर्स्ट cloud is the cirrus clouds. These types of clouds it is comes under family A. So first categories of this family, so characteristics of this family. First one, the height of this cloud is 7 to 12 kilometer height, 7 to 12 kilometer height. And in these clouds ice crystal are present. What are present? Ice crystal are present. And when this formation of these clouds indicate, that means possibility of weather changes. These clouds indicate the storm and showery weathers. That means storm means मराठी त्याला वादळ म्हटलं जातं, आणि या ठिकाणी शॉवरी वेदर्स म्हणजे काय की हिअर लाईक और थ्रेड लाईक स्ट्रक्चर. So these are the characteristics, and basic main characteristics of these clouds are these look like a wispy. See here, wispy means it is a look like a here or look like the feather.
फिदर म्हणजे पंखासारखं. तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं बघा टाईप्समध्ये. सिरस टाईप्स ऑफ क्लाउड कशासारखा दिसतो? पक्षाच्या पंखासारखा दिसतो किंवा घोड्याच्या शेपटीसारखा सुद्धा दिसतो. घोड्याची शेपटी जर तुम्ही पाहिली असेल, शेवटचा जो भाग असतो शेपटीचा भाग, तर तो कसा दिसतो? या पद्धतीनं दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचे ढग तुम्हाला ज्यावेळेस आकाशात दिसायला लागतील त्यावेळेस समजायचं की हे कोणत्या प्रकारचे ढग आहेत. हे आहेत सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स. दिस टाईप्स when sunshine is during the sunshine, that means when these types of clouds is occurs at the time of sunshine, the shadow cannot be produced. Also these types of clouds do not produce or does not produce the precipitation. म्हणजेच या ढगापासून जर हे ढग म्हणजे सूर्य उगवत असताना सूर्य मावळत असताना ह्या प्रकारचे ढग असतील तर कोणत्या प्रकारची सावली पडत नाही. त्याचबरोबर या ढगापासून कोणत्याही प्रकारचा पाऊस पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा स्नोफॉल पडत नाही. म्हणजेच काय? पाऊस पण नाही आणि बर्फ पण नाही, म्हणजे गाराही नाही. तर म्हणजे काय? प्रेसिपिटेशन होत नाही. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं लक्षात ठेवा की जे आकाशामध्ये, आता याचे कॅरेक्टर्समध्ये मेन कॅरेक्टर्स कसे लक्षात ठेवायचे की आकाशामध्ये म्हणजे आभाळात आपण ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस पंखासारखं एखादं स्ट्रक्चर, केसासारखं, कुरळ्या केसासारखं असेल किंवा दोऱ्यासारखं थ्रेड लाईक स्ट्रक्चर किंवा घोड्याच्या केसासारखं, शेपटासारखं जे स्ट्रक्चर दिसतं त्याला कोणते क्लाउड्स म्हणायचे? त्याला सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स. आणि ज्यावेळेस सूर्य उगवत असेल, मावळत असेल, ज्यावेळेस हे सिरस टाईपचे क्लाउड्स जर असतील तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारची सावली पडत नाही आणि या सिरस टाईपच्या क्लाउड्सपासून कोणत्याही प्रकारचा पाऊस पडत नाही, प्रेसिपिटेशन होत नाही, अवक्षेपण होत नाही. तर हे झाले बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. तर याच्यामध्ये पहिला कॅरेक्टरिस्टिक्स काय? याची हाईट किती आहे? 7 ते 12 किलोमीटर आहे. याच्यामध्ये काय आहे म्हणजे कॉम्पोजिशन काय आहे? तर याच्यामध्ये आईस क्रिस्टल प्रेझेंट असतात परंतु ते पडत नाही, फक्त आईस क्रिस्टल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर या ढगामुळं काय होतं? पॉसिबिलिटी ऑफ वेदर चेंजेस. तर याच्यामुळं स्ट्रॉम वादळ येऊ शकतं किंवा शॉवरी वेदर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, वारं, हवा, त्याची झुळूक किंवा पाऊस. जसा कालच पाहिलं की आपण लेक्चरमध्ये की जसं वारं असतं किंवा पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की शॉवर टाईप रेनफॉल जसा येतो त्या पद्धतीनं वाऱ्याची झुळूक येते. तर ते कधी येण्याचे चान्सेस असतात? तर ज्यावेळेस सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स आपल्याला ढगामध्ये आकाशामध्ये दिसायला लागतात, आकाशामध्ये दिसायला लागतात, त्यावेळेस समजायचं की वादळ येण्याचे चान्सेस थोडेफार आहेत. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कशाचे? सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्सचे. सो दिस इज अबाउट दिस सिरस टाईप्स ऑफ क्लाउड्स. नेक्स्ट वन, सेकंड टाईप्स, cumulonimbus types of clouds. So this is the cumulonimbus types of clouds. The height of these clouds is again 7 to 12 kilometer. That means we are discuss about the characteristics of cumulonimbus नाही, cirrocumulus types of clouds. कोणता clouds? Cirrocumulus types of clouds. The height of these clouds is 7 to 12 kilometer height of these cirrocumulus types. These cirrocumulus types, it contain the also ice crystal. These also contain ice crystal, and the weather changes due to these clouds. That means the possibility of weather changes. It is the occurrence of storm or possibility of storm or possible storm. Also, major characteristics of these clouds. Mercurial sky. When cirrocumulus types of clouds are formed in sky, the sky look like a mercurial. म्हणजे मराठीत त्याला पिंजारलेले पांढरे ढग असं म्हणतात. पिंजारलेले पांढरे ढग. मेकरली स्काय मीन्स मराठीत पिंजारलेले पांढरे ढग. अँड दी पॉसिबिलिटी दॅट मीन्स ऑप्टेन फॉर रनर्स ऑफ सायक्लॉन. म्हणजेच काय? सायक्लॉन येण्याचे पूर्वचिन्ह कोण दाखवतं? हे सिरोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स दाखवतात. म्हणजेच ज्यावेळेस सिरोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स आकाशात तयार होतात त्यावेळेस समजून जायचं की सायक्लॉन येण्याचे, चक्रीवादळ येण्याचे पूर्वचिन्हे आपल्याला दिसू लागलेले आहेत. ऑल्सो दिस लुक लाईक अ रिपल्ड सँड. दिस लुक लाईक अ रिपल्ड
सँड. रिपल्ड सँड म्हणजे काय, समुद्र. म्हणजे तुम्ही कोकणात वगैरे गेला असेल, समुद्रकिनारी फिरायला गेला असेल, की समुद्रकिनारी जशी आपल्याला वाळू दिसते, वाळू जशी पसरलेली दिसते, त्या पद्धतीनं आपल्याला ढगामध्ये काय होतं, आकाशामध्ये आपल्याला ढग दिसू लागतात. म्हणजेच सिरोक्युमुलस क्लाउड कशासारखे दिसतात, की समुद्रकिनारी जशी वाळू असते, रिपल्ड सँड असं त्याला म्हणतो, त्या वाळूसारखं जसं ज्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर दिसेल आकाशामध्ये ढगाचं स्ट्रक्चर, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, सिरोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. म्हणजेच आकाशामध्ये पिंजारलेले ढग आले, पिंजारलेले पांढरे शुभ्र ढग, म्हणजे हे जसं तुम्हाला दिसतं, असे ढग दिसले तर ते कोणते, सिरोक्युमुलस टाईपचे ढग समजायचं. आणि हे ढग आल्यानंतर कशाचे चिन्ह असतात, तर सायक्लॉन चक्रीवादळ येण्याचे चिन्ह असतात. आणि हे जी सिरोक्युमुलस टाईपचे क्लाउड्स आहेत, तर हे कशासारखे दिसतात, तर समुद्रकिनारी जी वाळू असते त्या वाळूसारखं याचं स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणायचं, सिरोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स. These cirrocumulus types of clouds having height 7 to 12 km from ground surface. Also, the ice crystals are present in these types of clouds. That means cirrocumulus types of clouds. And also the possibility of weather changes. It is the occurrence of possible of storm. म्हणजे वादळ येण्याचे चान्सेस असतात. आपल्याला माहीत आहे की वादळ आलं त्याचा वेग जास्त आला तर आपण त्याला सायक्लोन असं म्हणतो. सायक्लोन आणि सायक्लोनमध्ये आपण ते शिकलेलो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया थर्ड टाईप्स ऑफ क्लाउड्स. थर्ड टाईप ऑफ क्लाउड्स इज सिरोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. सिरोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. सो दिस इज द थर्ड टाईप्स ऑफ क्लाउड्स in family A. That means the height of this clouds is 7 to 12 km from the ground surface. Also ice crystal are present in that types of clouds. That means cirrostratus types of clouds having composition in ice crystal. And the possibility of weather changes, it is the storm approaching. म्हणजेच काय की वादळ जवळ आलं आहे असा याचा काय होतो, अर्थ होतो. स्ट्रॉम मे बी ॲप्रोचिंग, म्हणजेच वादळ जवळ येत आहे याचा अर्थ होतो. कधी, हे अशा प्रकारचे ढग आपल्याला दिसायला लागल्याच्या नंतर. सो दीज आर दी different characteristics. Now the main characteristics or description of the cirrostratus of clouds. When cirrostratus types of clouds are formed, the sky look like the whitish wheel. मराठीत त्याला पडदा, ओढणी, बुरखा असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे ट्रान्सपरंट स्ट्रक्चर आपल्याला दिसायला लागतं. आणि दिस प्रोड्यूस ऑल्सो हॅलो मीन्स हे पहा, हे गोलाकार असं जे चक्र जे आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणजे हा सूर्य आहे आणि हे ढग आहेत. हे कोणते ढग आहेत, सिरोक्युमुलस ढग आहेत. आणि सिरोक्युमुलस पूर्ण काय झालेलं आहे, हॅलो लाईक स्ट्रक्चर तयार झाले. ह्या ठिकाणी HELO नाही तर HALO हॅलो लाईक स्ट्रक्चर इज प्रोड्यूस ड्यू टू सिरोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड. तर ही कन्सेप्ट किंवा हा जो पॉईंट आहे, तर हा तुम्हाला MPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर MCR, बँकिंग एक्झाम आणि तुमच्या सेमिस्टर एंड थेरी एक्झामला विचारू शकतात. दी हॅलो इज प्रोड्यूस्ड ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. दॅट मीन्स ऑप्शन असेल सिरोटॅटस, सिरोक्युमुलस, स्टॅटस. तर त्यातला आन्सर कुठलं, सिरोटॅटस. कोणतं, सिरोटॅटस. तर अशा पद्धतीनं आपण पहिली फॅमिली पाहिली, क्लासिफिकेशन ऑफ क्लाउडमध्ये पहिली फॅमिली पाहिली. ती फॅमिलीमध्ये कोणती, फॅमिली ए. आणि या फॅमिलीमध्ये 3 ढग येतात. त्याच्यामध्ये पहिला सिरस, दुसरा सिरोक्युमुलस आणि तिसरा सिरोटॅटस. तर याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये जर आपण पाहिलं तर याचे सेम कॅरेक्टर्स कोणते आहेत, तर याचं कॉम्पोजिशनमध्ये काय, तर याच्यामध्ये आईस क्रिस्टल काय आहेत, प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये काय, आईस क्रिस्टल प्रेझेंट आहेत. म्हणजे फॅमिली एमध्ये लिहित असताना डोळं झाकून लिहायचं. कॉम्पोजिशन ऑफ सिरोक्युमुलस, सिरोटॅटस, इट इज द आईस क्रिस्टल. आणि अनदर वन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट मीन दी पॉसिबल वेदर चेंजेस, इट इज दी स्ट्रॉम. म्हणजेच फॅमिली ए टाईपचे क्लाउड्स म्हणजे सिरोक्युमुलस, सिरोटॅटस हे आल्याच्या नंतर किंवा तयार झाल्याच्या नंतर कशाची पॉसिबिलिटी असते, वेदर चेंजेसची. म्हणजे काय होऊ शकतं,
तर वादळ येण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्या सर्वचे सर्व कसे दिसतात आपल्याला, लुक लाईक अ फिदर. कशासारखे, याच्यामध्ये सॉरी व्हाईटिश, पांढरे शुभ्र असतात. कसे, पांढरे शुभ्र असतात. पहिला असतो सिरस, तो म्हणजे पंखासारखा दिसतो, घोड्याच्या शेपटीसारखा दिसतो. दुसरा जो आहे तो कोणता, सिरोक्युमुलस, तो आपल्याला रिपल्ड सँडसारखा दिसतो, म्हणजे समुद्रातील ह्याच्यासारखा दिसतो. आणि चौथा जो आहे, तिसरा जो आहे कुठला, सिरोटॅटस म्हणजे हा, तर तो हा आपल्याला कसा दिसतो, व्हाईटिश वेल म्हणजे पडद्यासारखा दिसतो, ओढणीसारखा दिसतो. आणि इट प्रोड्यूस हॅलो, हा काय करतो, हॅलो प्रोड्यूस करतो. तर अशा पद्धतीने आपण पहिली फॅमिली पाहिली. नेक्स्ट फॅमिली आहे फॅमिली बी. फॅमिली बी मीन्स द हाईट ऑफ क्लाउड्स, इट इज इन बिटवीन 3 to 7 kilometer height. 3 to 7 kilometer height. And this family B, under this family B, two types of clouds are occurs. In that first, altocumulus types of clouds. So see here, altocumulus types of clouds. The altocumulus types of clouds look like like this. So in case of characteristics of altocumulus, some basic characters, the height of these types of cloud is 3 to 7 kilometer from the ground surface. Also the composition, in case of composition, the ice water is present. Water and ice or ice or water are present in these types of clouds. And so due to presence of ice and water in these types of cloud, the possibility of weather changes, it may be steady rain and or snow. Steady rain means continuous किंवा स्थिर पाऊस असं आपण त्याला म्हणतो. अँड नेक्स्ट म्हणजेच आता आपण काय पाहिले की अल्टोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. तर अल्टोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड हा फॅमिली बी मध्ये मोडतो. तर फॅमिली बी मध्ये पहिला आहे तो अल्टोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. तर याची हाईट किती आहे, साधारणतः 3 ते 7 किलोमीटर समुद्र सपाटी किंवा पृथ्वीपासून वरती किंवा अबाव दी ग्राउंड सरफेस म्हटलं तरी चालेल. तर याची हाईट किती आहे, 3 ते 7 किलोमीटर आहे. तर याच्यामध्ये म्हणजे याचं कॉम्पोजिशन, तर या ढगामध्ये काय असतं, तर या ढगामध्ये आईस पार्टिकल आणि वॉटर कंटेंट हे दोन्ही असतं. हे काय असतं, याच्यामध्ये आईस पार्टिकल आणि वॉटर कंटेंट दोन्ही असतं, म्हणजे पाणी असतं आणि बर्फ असतं. पण या अल्टोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्सपासून काय होतं, स्टेडी रेनफॉल किंवा स्नो, एकतर रेनफॉल किंवा स्नो दोन्ही एकत्र नाही. एकतर काय होणार, पाऊस पडेल किंवा याच्यापासून काय होणार आहे, स्टेडी रेन किंवा स्नो, बर्फ किंवा स्थिर असा पाऊस याच्यापासून पडणार आहे. आफ्टर दॅट मेन कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट मीन्स डिस्क्रिप्शन और अपीयरन्स ऑफ दिस types of altocumulus types of clouds. The appearance, like that means it is look like a wool pack. See here, wool pack, it is a look like a wool pack. Also ship back clouds, that means it is also known as the ship back clouds. म्हणजे काय बघा, तुम्ही मेंढी पाहिली असेल, गावाकडल्या लोकांनी तर पाहिलेच असणार, त्यात काही शंका तिळ मात्र शंका नाही. जी मेंढी असते ती मेंढीच्या पाठीवरचं जसं स्ट्रक्चर असतं, म्हणजेच ऊल, त्याला आपण म्हणतो लोकर, जसं लोकरसारखं स्ट्रक्चर असतं ते लोकरीसारखं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी काय, जसं मेंढीच्या पाठीवरचं जे स्ट्रक्चर आहे त्या प्रकारचं स्ट्रक्चर किंवा त्या प्रकारचे ढग आपल्याला आकाशात दिसायला लागले, तर ते कोणत्या प्रकारचे असतात, अल्टोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स असतात. ते कोणते असतात, अल्टोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स असतात. म्हणून या क्लाउड्सला शिप बॅक क्लाउड्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे शिप म्हणजे मेंढीच्या पाठीवरचे ढग, थोडक्यात तसं म्हटलं तरी काय हरकत नाही, समजण्यासाठी तसं समजा, म्हणजे लक्षात ठेवावं लागतं. मेंढीच्या पाठीवरचे ढग तर कोणते, अल्टोक्युमुलस ढग. कारण मेंढीच्या पाठीवरचे जे केस आहेत, जे लोकर आहेत, तर त्या स्ट्रक्चरसारखं हे ढग काय होतात, दिसतात. म्हणून याला शिप बॅक क्लाउड्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात राहू द्या, शिप ब्लॅक क्लाउड्स और वूल पॅक क्लाउड्स मीन अल्टोक्युमुलस क्लाउड्स. अल्टोक्युमुलस क्लाउड्स having height 3 to 7 kilometer. The composition of these altocumulus types of cloud is ice and water, and it produce steady rain or snow. It look like the wool pack or sheep back
क्लाउड्स इट लुक लाईक दी वूल पॅक क्लाउड्स, म्हणजेच लोकरी जसं असतं, लोकर जसं असतं त्या पद्धतीने जे ढग दिसतात त्याला अल्टोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्स असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा प्रकार बी टाईप ऑफ फॅमिलीमध्ये अल्टोट्रॅटस क्लाउड्स, अल्टोट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. तर अल्टोट्रॅटस या ठिकाणी काही दिसत नाही, हे घेऊया. तर अल्टोट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स, अल्टोट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड, the height of these types of cloud is 3 to 7 kilometer from the ground surface, and also the composition of these types of clouds is the water and ice. That means the water and ice are present in these types of clouds. So here sometime altostratus types of cloud is look like that or like that. Also in case of possibility of weather changes, here impending rain or snow is occurs. Impending rain means the possibility of occurrence of rain, म्हणजे येऊ घातलेला पाऊस असं म्हणतो त्याला, म्हणजे पाऊस येतोय की काय असं वाटतं. इम्पेंडिंग रेन और स्नो, इम्पेंडिंग रेन और स्नो म्हणजेच पाऊस असेल किंवा बर्फ असेल, ते दोन्हीपैकी एक कोणतं, दोन्हीही नाही. Also the main characteristics or description of these clouds is it is a fibrous weevil or sheet, also gray or bluish or produce coronas and cast shadow. So here म्हणजेच तंतुमय आपण म्हणतो बघा, तंतुमय तंतूसारखं लहान लहान जे दिसतं या ठिकाणी बघा, तंतूसारखं जे दिसतं, तर त्यावेळेस म्हणजे आता एवढं लक्षात ठेवण्यासाठी एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा असं लक्षात ठेवा की आपलं जे शेत आहे ते शेत नांगरल्यानंतर जसं आपल्याला दिसतं की त्या समजा हे आपलं शेत आहे, तर आपण हे शेत नांगरल्यानंतर जसे आपल्याला त्याच्यामध्ये काही सरे असतील त्या पद्धतीनं दिसतं, त्यावेळेस समजायचं ते कोणत्या प्रकारचे ढग आहेत, अल्टोट्रॅटस टाईप्स ऑफ ढग आहेत. हे आपल्याला समजण्यासाठी सांगितलं, परंतु सायंटिफिकरित्या जर आपल्याला लिहायचं असेल किंवा लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. ते म्हणजे कोणते, fibrous weevil or sheet type of clouds. Here look, this is the sheet types of clouds. Also it is a gray or bluish, म्हणजे करड्या किंवा निळ्या रंगाचे हे कसे असतात, ढग असतात. इट इज ऑल्सो प्रोड्यूस कोरोना म्हणजे हे त्याला प्रभामंडळ असं म्हटलं जातं. आणि ते कोरोना म्हणजे सध्याची सिच्युएशन लक्षात ठेवू नका, नाही लक्षात ठेवायचं तर ठेवा, परंतु प्रोड्यूस इट इज रेफर्स फॉर, मराठीत त्याला प्रभामंडळ असं म्हणजे चंद्र सूर्याचे प्रभामंडळ. इत्ता 9वीमध्ये तुम्ही शिकला असाल चंद्र सूर्याचे प्रभामंडळ भूगोलात, म्हणजे भूगोल या विषयात. तर याच्यामुळं काय होतं की या ढगामुळं शाडो म्हणजेच काय, सावली पडते. याच्यामुळे ज्या ढगामुळे सावली पडते त्याला अल्टोट्रॅटस क्लाउडसुद्धा असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की दुसऱ्या फॅमिलीमध्ये बी फॅमिलीमध्ये 2 प्रकारचे ढग असतात. त्याच्यामध्ये त्या प्रत्येक ढगाची हाईट असते 3 ते 7 किलोमीटर असते. काय असते, 3 ते 7 किलोमीटर असते. आणि याचं कॉम्पोजिशनमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये वॉटर आणि आईस असतं. आणि याच्यामध्ये वॉटर आणि आईस प्रेझेंट असल्यामुळे, म्हणजे पाणी आणि बर्फ प्रेझेंट असल्यामुळं एक तर याच्यामधून पाऊस पडेल किंवा बर्फ पडेल. मग पाऊस पडत असेल तर पहिला कोणता, अल्टोक्युमुलस, त्याच्यापासून स्टेडी रेन. आणि दुसरा जो आहे म्हणजे हा अल्टोट्रॅटस, तर याच्यामधून कोणता, इम्पेंडिंग रेन और स्नो, एक तर पाऊस किंवा स्नो हे पडणार आहे. तर हे बेसिक म्हणजे असे मी आता तुम्हाला जे सांगितलं तर ते कॉमन कॅरेक्टरिस्टिक लक्षात कशा ठेवायचे. तर कॉमन कॅरेक्टरिस्टिकमध्ये त्याची हाईट, त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन आणि त्याच्यामुळं पॉसिबिलिटी ऑफ वेदर. ते पॉसिबिलिटी ऑफ वेदर चेंजेस हे कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या कॉम्पोजिशनवरती. जर त्याच्यामध्ये बर्फ आणि पाणी असेल तर ते एकतर त्यातून बर्फ पडणार किंवा पाणी पडणार, म्हणजे पाऊस पडणार किंवा स्नोफॉल पडणार आहे. एवढं जर लिहिलं तरी सफिशियंट आहे किंवा लक्षात ठेवलं तरी सफिशियंट. तर अशा पद्धतीनं आपण बी फॅमिली पाहिली. याच्यानंतर पाहणार आहे आपण सी फॅमिली. फॅमिली सी फॅमिली सी हॅविंग हाईट it is the 2 to 3 kilometer. Family 3 having height 2 to 3 kilometer और लो क्लाउड्स, याला लो क्लाउड्स असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, लो क्लाउड्ससुद्धा याला काय केलं जातं, लो क्लाउड्स म्हणून सुद्धा काय केलं जाते, याची ओळख आहे. कशाची, फॅमिली सी मधले क्लाउड्स.
तर फॅमिली सीमध्ये मुख्यतः 3 प्रकारचे क्लाउड्स आहेत. पहिला आहे स्ट्रॅटो क्युमुलस टाइप्स ऑफ क्लाउड्स. सो सी लुक हिअर स्ट्रॅटो क्युमुलस टाइप्स ऑफ clouds. In case of stratocumulus types of clouds, height of stratocumulus clouds is 2 to 3 kilometer, or it is a low clouds, or height of this cloud from the ground is 3 kilometer. असं जरी लिहिले तरी चालेल. 2 to 3 किंवा ग्राउंड पासून 3 किलोमीटर असं जरी लिहिले तरी चालेल. तर लक्षात ठेवा इन केस ऑफ फॅमिली सी लो क्लाउड्स मीन्स फॅमिली बी मिडल क्लाउड्स पाहिलं. Family C low clouds the height of cloud is 2 to 3 kilometer or 3 kilometer from the ground surface. In that first stratocumulus, the height of this stratocumulus cloud is up to 3 kilometer from the ground surface. These types of clouds it contain only water. These types of clouds contain only water, म्हणजेच possibility of weather changes, only rain. Due to only water, only rainfall possibilities occurs, or change possibility of weather changes is rainfall only. And the main characteristics, or it is a look like, or description or appearance of this stratocumulus clouds is it is a long parallel rolled. It is a long parallel rolled. See here, it is also look like a broken masses. It is a look like a pushed together or broken masses. It is which is a look soft and gray. It is a see here, it is a look like a gray. Also it is a look like a soft. Also it is a darker part. It is also some is a darker part. That means the main characteristics of stratocumulus cloud is, first one, it is a rolled type, long rolled types. Also it is a look like a broken masses. See here, here clouds are here clouds are present, here also clouds are present, but between this it is a space, or it is also here also space. That means it is a broken. That means the clouds are broke, so it is a look like a broken masses. Also the color is it is a color of this stratocumulus cloud is gray color. Which color? Gray color. तर अशा पद्धतीने जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पहिलं काय, तर स्ट्रॅटोक्युमुलस क्लाउड्स याची हाईट किती आहे, साधारणतः 3 किलोमीटरपर्यंत आहे. ग्राउंड सरफेसपासून किती, 3 किलोमीटरपर्यंत आहे. आणि याच्यामध्ये कॉम्पोजिशन कशाचं आहे, तर वॉटरचं. आणि वॉटर फक्त याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असल्यामुळं पॉसिबिलिटी ऑफ रेन वेदर चेंजेस इज रेनफॉल, ओनली रेनफॉल पॉसिबिलिटी. दॅट मीन्स रेन पॉसिबिलिटी. अँड इट इज अ लुक लाईक, और हिअर अपीअरन्स इट इज अ white in color, sorry gray in color. It is a look gray in color. Also it is a look like a roll packed or long rolled. Also it is a broken masses. म्हणजे काय की हे कसे लांब असे गुंडाळलेले सारखे दिसतात. किंवा याचा कलर जर पाहिला, ग्रे म्हणजे करडा कलर आहे. कसा करडा कलर आहे. आणि हे जे ढग आहेत तर ते मधून कुठंतरी तुटक म्हणजे ब्रोकन झालेले तुटक आपल्याला दिसतात. म्हणजे त्याचे भाग पडल्यासारखे आपल्याला दिसतात. तर असे जे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तर त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटोक्युमुलस क्लाउड्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं फॅमिली सी मधला लो क्लाउड्समधला पहिला तो म्हणजे स्ट्रॅटोक्युमुलस. त्याच्यानंतर बघणार आपण स्ट्रॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्स. तर आता या ठिकाणी बघा की मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्स आपण क्लासिफिकेशनमध्ये आपण बघूया. तर स्ट्रॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्स इट इज अ लो क्लाउड्स having height, it is the up to 3 kilometer from ground surface, up to 3 kilometer. It contain only water. That means only water is present in this stratus types of cloud. So the possibility to produce drizzle. Culture in previous lecture I say you the drizzle is produced from stratus clouds, and it is shortcutly keep in mind DS. D for drizzle, S for stratus. That means drizzle is produced from stratus clouds. That means the possibility of weather changes is
producing drizzles. This is the most important for semester in theory, MCR, MPSC, banking exam purpose. The drizzle is produced from status types of clouds. What is meant by drizzle? The drizzle means the water droplet having size is less than 0.5 mm. So come to the point. The weather changes, possibility of drizzle occurs and it is mainly seen in the winter season clouds. Status types of clouds always see in winter season. कोणत्या सीझन मध्ये? विंटर सीझन. सो दीज आर दी characteristics of status types of cloud. Now we see about the basic characteristics or appearance or description of the status types of clouds. So this is the low uniform layer types of clouds. It is a resemble like a fog. That means it is a look like a fog. It is a uniform low laying clouds. See here, uniform low layer clouds. It is a look like a fog but not restricting on the ground. म्हणजेच हे कशासारखे आहेत? धुक्यासारखे दिसतात परंतु हे जमिनीवरती आपल्याला आढळत नाहीत. कशावरती? जमिनीवरती आढळत दिसत नाही. अँड इट इज ऑल्सो चीप विंटर क्लाउड्स. स्टॅटस क्लाउड्स इट इज ऑल्सो चीप विंटर क्लाउड्स. तर आताच सांगितलं की तुम्हाला हे की हे स्टॅटस टाईप्स ऑफ जे क्लाउड्स आहेत ते आपल्याला विंटर सीझनमध्येच आपल्याला दिसू लागतात. तर अशा पद्धतीने हे स्टॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स आहेत. हे काय? स्टॅटस टाईप क्लाउडचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज दी निम्बोस्टॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. निम्बोस्टॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स, it is also low clouds. The height of these clouds is from ground surface up to 3 km or 2 to 3 km height. And these nimbostratus types of clouds, it contain ice and water. That means both ice and water are present in that nimbostratus types of clouds, ice crystal and water. So the possibility of weather changes, it is a continuous rain or snow. So this statement or this content, it is most important for the semester end theory exam, banking, MPSC, MCR purpose or all competitive exam. This sentence, it is the most important. Sometimes question is asked, continuous rainfall is occurs from dash types of clouds. At that time selected nimbostratus types of clouds. Sometimes they ask cheap precipitation maker clouds. Cheap precipitation maker clouds, it is a cumulonimbus clouds. It is the next types of clouds. At that time we also discuss. तर मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की कन्फ्युजन होण्यासाठी दोन प्रकारचे क्लाउड्सवरती जास्त क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ते म्हणजे कंटिन्युअस रेनफॉल कोणत्या क्लाउड्सपासून होतो. तर कंटिन्युअस हा शब्द आला तर निम्बोस्टॅटस हा शब्द डोळं झाकून निवडायचा. आणि दुसरा जो शब्द आहे चीप प्रिसिपिटेशन मेकर, काय म्हणायचं? चीप प्रिसिपिटेशन मेकर. आणि तो चीप प्रिसिपिटेशन मेकर म्हणजे कोणता? तर क्युमुलोनिंबस आहे. तो तुम्हाला नेक्स्ट टाईपमध्ये आहे त्यावेळेस सांगेन. फक्त निम्बोस्टॅटस क्लाउड्समध्ये असं त्याची कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवायचं की हा लो क्लाउड्स आहे. याची हाईट 3 किलोमीटरपर्यंत आहे ग्राउंडपासून. याच्यामध्ये वॉटर आणि आईस क्रिस्टल काय प्रेझेंट आहेत. त्यामुळं या वॉटर आणि आईस क्रिस्टल प्रेझेंट असल्यामुळं याच्यापासून कंटिन्युअस रेन और स्नो पडण्याचे चान्सेस आहेत. आणि कंटिन्युअस रेन कधी पडतो? तो पडतो रेनफॉल सीझनला म्हणजे मान्सूनला. दॅट मीन्स निम्बोस्टॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स इट इज ऑलवेज ऑब्झर्व इन रेनी सीझन और इन मान्सून पिरियड. तर कधी कधी असाही फिरून क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, विच टाइप्स ऑफ क्लाउड्स इट इज ऑलवेज सीन और ऑब्झर्व इन मान्सून सीझन और इन पिरियड जून टू सप्टेंबर और इन रेनी सीझन. तर उत्तर काय असणार आहे? निम्बोस्टॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्स असणार आहे. म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो कोणत्या ढगापासून पडतो? तर कंटिन्युअस रेन कोणापासून पडतो? तर निम्बोस्टॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्सपासून पडतो. झोपेतनं जरी उठून विचारलं तर हे यायला हवं. जर हे आलं नाही तर मेट्रोलॉजी काहीच आली नाही असं आपल्याला समजायचं. आणि जरी नाही समजलं तर परत विचारा, कारण हे तुम्हाला नाही आलं तर माझी जाणार आहे. असो, कम टू द पॉईंट. निम्बोस्टॅटस टाइप्स ऑफ क्लाउड्स
The continuous rain or snow, it is occurs from or produced from nimbostratus types of clouds. So these are the characteristics. Now the basic characteristics of nimbostratus types of clouds. So in case of basic characteristics, it is a low clouds. It is also precipitation or cheap precipitation maker. Here cheap precipitation maker, or sometimes continuous rainfall is occurs. Continuous rainfall is occurs from these types of clouds. For that also we see these characteristics. See this picture. Actually, nimbostratus types of clouds look in atmosphere like that. Here it is a low types of clouds also look a dark gray and uniform layer. म्हणजेच या ठिकाणी बघा निम्बोट्रॅटस टाईप हा आपल्याला डार्क ग्रे म्हणजे एकदम करड्या रंगाचा दिसतो आपल्याला, एकदम करड्या रंगाचा, आणि सेम लेअर असते. सेम लेअर, कुठं ब्रोकन मासेस नाही, काय नाही, तर सेम सगळीकडे सेम प्रकार दिसतात. आता तुम्ही पाहत असाल, आता आत्ताही तुम्ही पाहू शकता. आत्ताही म्हणजे ज्यावेळेस ढग येतील, ज्यावेळेस पाऊस येण्याची कंडिशन आहे असं वाटत असेल, ज्यावेळेस आभाळ आलेलं असतं त्यावेळेस बघायचं या प्रकारचे जर तुम्हाला ढग दिसले तर समजायचं की हे कोणते निम्बोट्रॅटस टाईपचे क्लाउड्स आहेत. आणि ज्यावेळेस पाऊस चालू होतो पावसाळ्यात, म्हणजे कोकणात सरळ तिरका जो पाऊस पडत असतो किंवा पूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस पावसाळ्यात पाऊस पडत असतो तो कोणत्या ढगापासून पडतो, तर तो म्हणजे निम्बोट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्सपासून पडतो. झोपेतनं उठून विचारलं तरी हे विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने हे आपण काय पाहतोय, फॅमिली सी मधले क्लाउड्स पाहतो. तर फॅमिली सी क्लाउडचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते तुम्हाला सांगतो. तर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तर पहिलं इट इज अ लो क्लाउड्स, त्यानंतर हाईट फ्रॉम ग्राउंड सरफेस 2 to 3 or up to 3 किलोमीटर हाईट. अँड इन केस ऑफ कॉम्पोजिशन पहिले जे दोन आहेत त्याच्यामध्ये वॉटर, आणि हा जो निम्बोट्रॅटस तिसरा याच्यामध्ये वॉटर आणि आईस. तर कॉमन काय वॉटर यायला पाहिजे, म्हणजे वॉटर प्रेझेंट आहे तर काय पॉसिबिलिटी काय असणार आहे, रेनची पॉसिबिलिटी असणार आहे. फक्त पहिला जो आहे ट्रॅटोकॅम्युलस त्याच्यामध्ये रेन, दुसरा आहे त्याच्यामध्ये ड्रिझल, तिसरा जो आहे हा निम्बोट्रॅटस त्याच्यामध्ये कंटिन्युअस रेन आणि स्नो. तर याच्यामध्ये फक्त कॉमन कॅरेक्टरिस्टिक लक्षात काय ठेवा, इट इज अ लो क्लाउड, हाईट ऑफ दिस क्लाउड इज 2 to 3 किलोमीटर अँड कॉम्पोजिशन वॉटर. फक्त निम्बोट्रॅटस आलं का त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल फक्त ॲड करायचं. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहतोय, सी टाईप्स ऑफ क्लाउड्स पाहिलं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॅमिली डी टाईप्स ऑफ क्लाउड्स, दॅट मीन्स दी क्लाउड्स विथ वर्टिकल डेव्हलपमेंट. दॅट मीन्स द हाईट ऑफ दिस क्लाउड इट इज 0.5 to 16 kilometer. In that first is the cumulotypes of clouds. Cumulotypes of clouds having height, the height of these cumulotypes of cloud it is 0.5 to 16 kilometer from ground surface. That means it is a vertically developed clouds. In that cumulotypes of clouds, the composition it contain only water. It contain only water, but it not produce any types of precipitation. So fair weather can be produced. That means the possibility of weather changes is the fair weather. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्वच्छ आकाश, स्वच्छ वातावरण, निरभ्र वातावरण असं म्हणतो. तर ते कशामुळे होतं, तर क्युमुलो टाईप्स ऑफ क्लाउड्समुळं तयार होतं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची मेन कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज अ लुक लाईक अ वूल पॅक. इट इज अ लुक लाईक ऑल्सो वूल पॅक. इट इज अ लुक लाईक ऑल्सो कॉटन. इट इज अ लुक लाईक ऑल्सो कॉटन. इट इज अ लुक लाईक ऑल्सो कॉलीफ्लॉवर सारखं याचं कसं असतं स्ट्रक्चर असतं. ऑल्सो it is look like a cotton, it is look like a cauliflower, it is look like a wool pack. And from these clouds dark shadow is produced, or sometimes shadow is produced. And cumulonimbus types of clouds it is produced from that types of clouds. म्हणजेच क्युमुलस क्लाउड्स काय, तर क्युमुलो क्लाउड्स म्हणजे असा क्लाउड्स की तो दिसायला उलपॅक म्हणजे काय म्हणतो लोकरीसारखा आहे. त्याचबरोबर याच्यापासून काही प्रमाणात सावली पडते. त्याचबरोबर हा दिसायला कॉटनसारखा आहे. या ठिकाणी बघा कॉटनसारखा
तर काही ठिकाणी हा कॉलीफ्लावरसारखा दिसायला आहे. कशासारखा? कॉलीफ्लावरसारखा. पानकोबी नाही, फुलकोबी. कॅबेज आणि कॉलीफ्लावर, ते कन्फ्युजन करू नका, फक्त कॉलीफ्लावर लक्षात राहू द्या. तर कॉलीफ्लावरसारखा दिसतो, कॉटनसारखा दिसतो आणि उलपॅकसारखा दिसतो. आणि या ढगापासून काय होतं? क्युमुलोनिंबस टाईप्स ऑफ क्लाउड्स तयार होतात. तर आता आपण बघूया शेवटचा प्रकार, तो म्हणजे क्युमुलोनिंबस टाईप्स ऑफ क्लाउड्स. सो क्युमुलोनिंबस टाईप्स ऑफ क्लाउड्स, दिस इज दी last types of clouds or 10th types of clouds. These types of clouds having height, it is 0.5 to 16 kilometer from ground surface, and it is developed from cumulo types of clouds. In case of composition, in case of height, it is height 0.5 to 16 kilometer height. In case of composition, in upper surface ice is present, and in lower surface water is present. That means in upper level water is present, and in lower water and upper ice is present. And the possibility of changes weather is the violent wind, rain, or all possible thunderstorm, hail, lightning are possible due to the occurrence of cumulonimbus clouds. That means म्हणजेच याच्या जर क्युमुलोनिंबस टाईप्स ऑफ क्लाउड जर तयार झाले तर तीव्र असं वारं, त्या वाऱ्यासह पाऊस, म्हणजे तीव्र वादळी वाऱ्यासह पाऊस, त्याचबरोबर पूर्ण जे वेदर रिलेटेड थंडरस्टॉर्म आहेत, म्हणजे वादळी वारा असेल, गारा असतील, किंवा विजांचा कडकडाट किंवा वीज पडणे असेल, तर ते कशामुळे होतं? हे क्युमुलोनिंबस क्लाउड्सपासून तयार होतं, किंवा याच्यामुळं असं वातावरण तयार होतं. So these are the characteristics. Also, main characteristics of these clouds. The main characteristics of these clouds is it is the thunderhead, towering unveil. That means याच्यामध्ये जो वरचा जो भाग असतो किंवा हा सर्व भाग असतो, हा कसा दिसतो? निळसर दिसतो. असा निळसर असा दिसतो, म्हणजे वरचा भाग निळसर दिसतो. Violent up down draft aviator avoid develop from the cumulus clouds and cheap precipitation maker. तर याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये याची कॅरेक्टरिस्टिक जर पाहिली तर या ठिकाणी याचा हा खालचा पोर्शन हा फ्लॅट असतो. कसा असतो? फ्लॅट असतो. आणि वरचा टॉप राऊंडेड असतो. कसा असतो? टॉप हा राऊंडेड असतो. हा राऊंडेड आणि हा फ्लॅट बेस असतो. तर राऊंडेड शेप जे असतो त्या ठिकाणी आईस पार्टिकल असतात, आणि फ्लॅट बेस असतो त्या ठिकाणी वॉटर कंटेंट असतं. म्हणून याच्यापासून आईस आणि म्हणजे स्नोफॉल आणि रेनफॉल दोन्हीही पडतात. म्हणून याला काय म्हटलं जातं? चीप प्रेसिपिटेशन मेकर रेनफॉल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? चीप प्रेसिपिटेशन मेकर रेनफॉल. अँड दिस टाईप्स चीप प्रेसिपिटेशन मेकर क्लाउड्स असं म्हटलं जातं. अँड दिस टाईप्स ऑफ क्लाउड्स इट इज मोस्टली ऑकर्स ऑर ऑब्झर्व इन समर सीझन. तर याच्यावरती या क्युमुलोनिंबस टाईपच्या क्लाउड्सवरती तुम्हाला 2 क्वेश्चन फिरवून विचारले जाऊ शकतात. कसे विचारतात? विच टाईप्स ऑफ क्लाउड्स इज ऑकर्स ऑर ऑब्झर्व इन समर सीझन. तर कोणतं? क्युमुलस. विच ऑफ द फॉलोइंग इज दी चीप प्रेसिपिटेशन मेकर क्लाउड्स. चीप प्रेसिपिटेशन मेकर म्हणजे त्याच्यामध्ये आयसी प्रेझेंट आहे आणि वॉटरही प्रेझेंट आहे, म्हणजे स्नोफॉल आणि रेनफॉल. तर ते कशापासून येतं? या क्युमुलोनिंबस क्लाउड्सपासून आपल्याला काय भेटतं? रेनफॉल आणि स्नोफॉल म्हणजेच प्रेसिपिटेशन भेटतं. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं की टाईप्स क्लासिफिकेशन म्हणजेच क्लाउड्स फॉर्मेशन, क्लासिफिकेशन आणि टाईप्स ऑफ क्लाउड्स असं पाहिलं. तर या टॉपिकवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे क्युमुलोनिंबस क्लाउड्स आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर याच्यावरती ऑब्जेक्टिव्हसाठी पहिली गोष्ट कोणती? तर तुम्हाला निम्बोटॅटस क्लाउडवरती कसा क्वेश्चन विचार? तर प्रोड्यूस कंटिन्युअस प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल. कंटिन्युअस रेनफॉल किंवा कंटिन्युअस प्रेसिपिटेशन म्हटलं तर कोणता? निम्बो स्ट्रॅटस क्लाउड्स. हा शॉर्ट फॉर्म आहे NBST. निम्बो स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउड प्रोड्यूस कंटिन्युअस रेनफॉल. त्याच्यानंतर विचार तुम्हाला ड्रिझल. तुम्हाला पाठीमागं तर सांगितले की ड्रिझल कशामुळं? तर कुठल्या क्लाउडमुळं? स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउडपासून ड्रिझल
होऊ शकतं. आणि त्यानंतर शेवटी विचारतात की चीप प्रेसिपिटेशन मेकर किंवा थंडर हेड किंवा थंडरस्टॉर्म, लाईटनिंग, व्हायलंट रेन अँड वाईंड अँड रेन, तर त्या ठिकाणी यायला पाहिजे क्युम्युलो निंबस. म्हणजेच चीप प्रेसिपिटेशन मेकर कोण? क्युम्युलो निंबस टाईप्स ऑफ क्लाउड्स. त्याच्यानंतर असं विचारू शकतात कॉटन लाईक स्ट्रक्चर. कॉटन और कॉलीफ्लावर लाईक स्ट्रक्चर, तर ते कोणतं? तर क्युमुलोस टाइप्स ऑफ क्लाउड्स इट इज अ लुक लाईक अ कॉटन और कॉलीफ्लावर. कशासारखं? कॉटन आणि कॉलीफ्लावर सारखं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं की हॅलो कशापासून प्रोड्यूस होतो. हॅलो प्रोड्यूस होणे म्हणजे ढग सूर्य मावळत असताना ढग त्याच्या शेजारी, म्हणजे मध्ये सूर्य आणि असं ढग दिसतात, तर ते कशापासून होतं? तर ते होतं स्ट्रॅटोक्युमुलस टाईप्स ऑफ क्लाउड्सपासून काय होतात? ढग तयार होतात. तर हॅलो ढग नाही, हॅलो सिरोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड्स. त्याच्यानंतर शिप ब्लॅक क्लाउड म्हणजे कोणते? अल्टोक्युमुलस क्लाउड्स. त्याच्यानंतर एक सांगितलं होतं की ड्रिझल कशापासून होतं? तर स्ट्रॅटस टाईप्स ऑफ क्लाउडपासून ड्रिझल फॉर्म होतं. त्यानंतर चीप प्रेसिपिटेशन अँड कंटिन्युअस रेन मेकिंग असं विचारलं तर निम्बोटॅटस, किंवा फक्त कंटिन्युअस रेन मेकिंग विचारलं, रेनफॉल ऑकर्स विचारलं तर निम्बोटॅटस टाईप्स ऑफ क्लाउड. त्यानंतर कॉटन लाईक, कॉलीफ्लावर लाईक जर विचारलं तर ते कोणतं? तर क्युमुलस. आणि शेवटी निम्बोटॅटस टाईप म्हणजे कोणता? त्याच्यापासून चीप प्रेसिपिटेशन मेकर होतं, किंवा थंडर हेड, थंडरस्टॉर्म और हेल किंवा लाईटनिंग प्रोड्यूस होते. तर अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारू शकतात. तर अशा पद्धतीने आपला हा टाईप्स ऑफ क्लाउड, क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड, फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स या ठिकाणी संपला. काय अडचण असेल तर विचारू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने मेसेज करा, फोन करा, एक्सेट्रा. थँक्यू.